नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती 2023साठी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग 2। बघा, या अगोदर आपण भाग 1 बघितला होता। आज आपण बघणार आहोत भाग 2 आणि यामध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत जे तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचाच आहे। सोबतच मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे। तर बघा, प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील ग्रामसेवक वयाच्या कितव्या वर्षापर्यंत कार्यरत असतात किंवा काम करतात? तर आता या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे या ठिकाणी प्रश्न चुकीचा आहे, पण मी प्रश्न पुन्हा तुम्हाला वाचून दाखवतो। महाराष्ट्रातील ग्रामसेवक वयाच्या कितव्या वर्षापर्यंत या ठिकाणी कार्य करतात किंवा कार्यरत असतात? आता ऑप्शन आहे 4 आणि प्रत्येक प्रश्न वाचल्यानंतर मी मध्ये काही सेकंदाचा वेळ देईल, त्यामध्ये तुमचं उत्तर काय असेल ते एका कागदावर लिहायचं आहे आणि टोटल या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला किती मार्क पडले, म्हणजेच किती उत्तर तुमचे बरोबर आले, तुमचा स्कोअर किती झाला, हे तुम्ही मला काय करायचं आहे, व्हिडिओ संपल्यानंतर कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर बघा, प्रश्न पहिल्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, 58 वर्षापर्यंत या ठिकाणी कार्यरत असतात। प्रश्न क्रमांक दुसरा, देशात कोणत्या राज्याचे वार्षिक दरडोई उत्पन्न केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या 2022-23 आकडेवारीनुसार सर्वाधिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच ऑप्शन ए सिक्कीम हे आपलं योग्य उत्तर आहे। आता पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक तिसरा, समलिंगी विवाहाला जगात किती देशांमध्ये मान्यता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 34 हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी आधुनिक गांधी कोणाला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बाबा आमटे हे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा, महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात किती वेळा अध्यक्ष होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए या ठिकाणी 1 वेळा अध्यक्ष होते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, व्हॉलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा भारतात प्रथमच कोठे होत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोवा हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण? त्या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी महर्षी धोंडो केशव कर्वे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 8चं ऑप्शन क्रमांक 4 अमरावती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी संगमेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पानचक्की या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, कोणता देश 2023च्या ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये प्रथम स्थानावर आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नेदरलँड्स हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी जागतिक प्राणी दिन कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 4 ऑक्टोबर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13वा, मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इंग्लंड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नवी दिल्ली ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रॉबर्ट हुक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, खारट या शब्दाची जात ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विशेषण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन या वाक्यातील विशेषण ओळखून लिहा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उभा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, कोणतेही विशेषनाम टिंबटिंब असते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी एकवचनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, पुढील अक्षरातील अनुनासिक वर्ण ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी म हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, मित्राच्या भेटीमुळे सचिनला आनंद झाला या वाक्याचा काय करायचं आहे, प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विधानार्थी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, माझा भाऊ आनंदाने रसगुल्ले खातो या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 माझा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा तुम्हाला ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिकेचे इथून मागचे सर्व व्हिडिओ बघायचे असतील, त्या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकत आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपले इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 22, बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेले योग्य शब्द निवडा. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 अक्षरांना या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाईंनी वया आणल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, पुढीलपैकी संबोधन या विभक्तीचे प्रत्यय ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नो हे आपलं योग्य उत्तर आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न असतील किंवा चालू घडामोडीचे प्रश्न असतील, तसेच सर्व परीक्षांचे महत्त्वाचे अपडेट्स असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज टाकत असतो। त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम लगेच जॉईन करून घ्यायचं आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रथमा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 27, त्याने बैलास मारले या वाक्यामधील मारले या क्रियापदाचा प्रकार कोणता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सकर्मक हे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 28, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वरादी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। शेवटचे 2 प्रश्न बाकी आहेत, पण त्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी विनंती करतो। आपण आपल्या चॅनलवर दररोज असेच व्हिडिओ आणत असतो, त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे। सोबतच खूप मेहनत लागते असे व्हिडिओ बनवण्यासाठी, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रकृती या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शब्द या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे।